नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित तरुण वीर अपरिमित परम वीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निदाना सज्जन वन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथा मनमता नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वोद्भुव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशु जय आपला दे सौरसू ते सारस्वत प्रवेशू बाळकाही अति जे दैविके उदार वाचा जय उद्देश दे नाभिकाराचा तैन वर्ष सुदाब्दीचा थाऊलाभी जे आपल्या स्नेहाची भागेश्वरी जरी मुख्याते अंगीकारी तो वाचस्वती से करी प्रबंध होडा हे असोदिटे जयावरी झळके की हा पद्मकर माता पारुके तो जीवचे परे तुके महेशेसी एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळेवान मुकवणे का सूर्याचे अंगा उठणे लागत असे किवता कल्पतरुवरे फुलवरा कायसेने पाहुणे रक्षीर सागरा कवने वासे कापुरा सुवास देवो चंदनाते कायसेने चर्चावे अमृताते किवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन हे जाणून यान मन निवांत केले जरी प्रज्ञेचे ज्ञातले पणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी ते मोती भिंग देणे तैसे होईल का 15.5 रजत बनी तैसे सुदेचे बोलणे उगयाचे माता ठेविजे चरणे हिचे भले मग म्हणतले जे स्वामी भलतेने कृपा केली तुम्ही म्हणून कृष्णार्जुन संगमे प्रयागवट झालो मागा दुधे म्हणतले यासाठी अवघ्याचे शराब्दी करुणी वाटे उपमन्युपडे धुरुजटी ठेविली जायसी नातरे वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कौतुके भुजावला देऊने भातुके ध्रुव पदाचे तैसे जे ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्रांचा विसमता ठावो ते भगवद्गीता ओवी गावो ऐसे केले जे बोलण्याचे राणे हिंडता नायके जे फळले अक्षराचे वार्ता परी ते वाचेचे कल्पलता विवेकाची होती देहबुद्धी कसरी ते आनंद भंडारा केले वरी मन गीतार्थ क्षीरसागरे जय सायन झाले ऐसे एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मे जाणे तरी अनुवादुल धीटपणे उपसाही जोजी आता आपली कृपा प्रसादे म्या भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंडे विनोदी निरूपिली प्रतिमे अर्जुनाचा विषाद तुझी बोलिला योग विशद परी सांख्य बुद्धी से भेद दावोनिया तिजे केवळ कर्म प्रतिष्ठेले तेचे चतुर्थी ज्ञान से प्रगटले पंचमे कव्हरिले योग तत्व तेचे षष्टा माझे प्रगट हसना लागुनी स्पष्ट जीवात्मभाव एक वाट होती जैने तैसी योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गते ते आगवाचे उपत्ती सांगतिले षष्टी तयावरी सप्तमी प्रवृत्ती परिहारोपक्रमी भजते जे पुरुषोत्तमे ते बोलिले चारी पाठी सप्त प्रश्न सिद्धी बोरुणी प्रयाण समय शुद्धी एवं सकळ वाक्या विद्या अष्टमाध्यायी मग शब्द ब्रह्म संख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती के लक्ष जोडे ती आगवीचे जे महाभारती ते लाभे कृष्ण अर्जुन वचनोक्ती
आणि जो अभिप्राय गीते सातीश तो एकलाची नवमी म्हणून नवमीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया विहाला वेद मग मेवाया गर्भ का करू अहो गोळा साखरे माल्याचे बांधी तरी एकचे रसाचे प्रे स्वाद गोडीचे आनन जैसे एक जाणून या बोलते एके ठाई ठाव जाणविते एक जाणो जाता हरपते जाणते गुणेसी हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे तो अनुवादोले हे तुमचे सामर्थ्य प्रभू अहो एकाची साठी तपिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली एके पाशाने वावणे उतरले समुद्री कटके एके आकाशे सूर्याती धरले एके चुळेती सागराते भरिले तैसे मज मुक्या करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो येता ऐसे श्रीराम रावण झुंजनिले कैसे श्रीराम रावण जैसे मिनले समरी तैसे नोमी कृष्णाची बोलणे ती नवमीच्याच या मी म्हणे या निवाड तत्वज्ञ जाणे जया गीतार्थ हाती ओम नम ही अध्याय पहिले म्यामती सारखे बाकानिले आता उत्तराखंडो पाहिले ग्रंथाच्या ऐका जेत विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जाते ते व्यगदार सवृत्ती मन पेल कथा देशेचिने नागरपणे शांत शृंगारा ते जिने तरी ओव्या होतेले ने साहित्याचे मळ ग्रंथेच्या संस्कृता वरे मराठी नीत पाहता अभिप्राय मानले चित्ता कवन भूमहीन चोजवी जैसे अंगाचे सुंदरपणे लेणी अंगी चवयलेने ते तळंकारले कवन कवने निर्वचेना तैसे देशाने संस्कृत वाणी एके भावार्थाचे शोकासनी शोभती आईने चोकट ऐका उदयल्या भावारूप करतार सर्वतेचे लागे वडप चातुरी मने पडप जोडले आम्हा तैसे देशाचे लावण्य हिरून रसानले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परमगुरु चतुर्चित्त चमत्कारो तो ऐका यादवेश्वर बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा मने ऐसे बोलले श्री हरी तेने अर्जुना गवाचे मात अंतःकरणे धडवता हसी श्री भगवान वाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच येत्यहं प्रियमानाय वक्ष्यामि हितकाम्या आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझ्या अवधानाचे पाहिले तो टाचे नवे भले पुरते आहे गटी थोडेसे उदका भरीजे तीन न गळेत वरिता भरीजे ऐसा परिसुने पाहिला सितो परशिवज ऐसेची होती औचित्यावरी सर्वस्व सांडीजे मग चोक तरी तुझे भांडारी केजे तैसा कीर्ती तो आता माझे निजाम की ऐसे अर्जुन होते सर्वेश्वरे पाहुणे बोलले अत्यादरे गिरिदे कोणी सुबरी मेघ जैसा तैसा कृपाळांचा राहो म्हणे ऐके गा महाभाहो सांगितले याचा अभिप्राय सांगेन पुढती पै प्रतिवर्षी क्षेत्री पेरीजे पिकाचे जरी वाडे देखीजे या लागे न बगीजे वाहो करता पुढत पुढती पुटे देता जोडे वानियाचे अधिकता म्हणून सोने पांडुसुता शोधच्या वडे तैसे तपार्था तुझा वर्णय सर्वता आम्ही आपल्याचे स्वार्था बोल पुढती जैसे बाळकाले विजेलेने तयाप्रमाणे बाळक काय जाणे परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिटी तैसे तुझ हिता गवे जो जो का तुझ फावे तो तो आमचे सुख दुनावे ऐसे आहे आता अर्जुना सोहे विकडी मज उघड तुझे आवडी पण तृप्तीचे सोडे बोलता न पडे आम्ही तुल्याचे कारणे तेचे जे तुझसे देणे परी असोयांत करणे अवधान दे रे ऐकाय की गा स्वरम वाक्य माझे परम जे अक्षर लिहून परब्रह्म तुझ केवासे आले परी किरटी तो माते निनसेना निरुते तरी गा जो मी येथे ते विश्वचे नमे विदुस्सुरगणा प्रभुवन्न महर्षय अहमादिरे देवानां महर्षीणांच सर्वश येत वेदमुखे झाले मन पवन पांगवले राती विन मावले रविशसी आगा उदरीचा गर्भ जैसा न देखे आपले मायेचा वायसा मी आघव्या देव तैसा निनवे काही आणि जळचरा उदिरीचे मान मष्का ओलंड वैचे गगन तेवी महर्षीचे ज्ञान न देखचे माते मी कौन पाके तुला कौनाचा कै झाला या निवृत्ती करता बोला कल्प गेले काजे महर्षाने देवा
येरा भूत जात सर्वा मीची आधी म्हणून पांडवा अवघड जाणता उतरले उदक पर्वत वळगे तरी झाड वाढत मुळे लागे तरी मी झालेनी जगे जाणे माते कागा भिविन वटगे बसावे जरी तरंग सागर साठवे का परमाणु माझे समावे भूगोळ हा तरी मी झाली जीवा महर्षी आत्वा देवा माते जाना वया हुवा वा अवकाश गा ऐसाई जरी विपाये सांडुनी पुढीला पाये सर्वेंद्रियासी होये पाठी मराजो प्रवर्तला हे बेगी बहोळे तेह सांडुनी मागिली कडे मा भूतांचे आचडे मातयावरी व्योमा मजमनादींच वेत्ती लोक महेश्वरम असमूढ समर्तेषु सर्व पाप प्रमोचते ते तर अहमी ठाई टिके स्वप्रकाशे चोके अजत्व माझे देखी आपल्या डोळा मी आधीचे पर सकळ लोक महेश्वर ऐस्या माते जो नर या परी जाणे तो पाशाना माझी परीस जैसा रसात सिद्ध रस तैसा मनुष्यात अंश तो माझाची जाण ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ हेर माणूस म्हणते भांब लौकिक भाग आगा उचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पडलिया निरा नागवे काये तैसा मनुष्य लोकात तो जरी झाला प्राकृत तरी प्रकृती दोषाची मातनी निचिके तो आप भैजे सांडजे पापी जैसा जत चंदन सर्पी तिवे माते जाणे तो संकल्पी वर्जुने घापे तेच्या मते कैसे जाणे जे ऐसे कल्प जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके जे वेगळ्या विभूती सारखे होणे प्रकृती पेकरुला हाती तरी जगती आघवी बुद्धिर्ज्ञानम सम्मोहक क्षमा सत्यम दमशम सुखम दुःखम भो भावो भयंचा भयमेव च अहिंसा समता तुष्टेस तपोदान यशो यश भवन्ति भावा भूतानं मत्तैव पृथग्विदा तेत प्रथम जान बुद्धी मग ज्ञान जे निर्वदे असमोह सन सिद्धी क्षमा सत्य मग शमदम दोन्ही सुख दुःख वर्तत जने अर्जुना भावा भाव मने भवाचे माझी भय भयानी निर्भयता अहिंसानी समता तुष्टी दब पांडुसता ओळखतू आगादान यशाप कीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसते ते म्हणजे जे पासून होती भूतांचे अठाई तैसे भूत्या ते सिनानी तैसेचे वेगळाले मानी एक उपजते माझ्या ज्ञानी एक नेन ते माते प्रकाशाने कडवसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदय तैसे तमास तुझे आणि माझे जाणणे नेनने ते तो भूताच्या भावाचे करणे पुणे भूती भावाचे होणे हे विषम पडे या परी माझ्या भावी हे जीवसृष्ट्या ही आगवी गुंतली असे जाणावे पंडकुमारा आता येचे सृष्टीचे पालक जयाधीन व्रतती लोक ते 11 भावाने क सांगेन तुझ महर्षय सप्तपूर्वी चत्वारो मनवसता मद्भावा मानसा जाता येषां लोके मा प्रजा तरी आगवाची गुणी वृद्ध जे महर्षी माझी प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषिगा अनेके सांगे जतील ते का 14 तुल मुदल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणू ऐसे हे करा माझ्या मने झाले धनुधरा सृष्टीपणाच्या व्यापारा लागून या जे लोकांचे व्यवस्थान मोडे जे या त्रिभुवनाचे काही न मांडे मा भूतांचे जय वाडे अचंबित असे तैचे हे झाले मग ही लोके केले ते तर अध्यक्ष रचने ठेले ही जन म्हणून 11 हे हो राजा मग येर जग यांच्या प्रजा एवं विश्वविस्तार माझा ऐसेचे जाण पहा पारंबी बीजे कले मग तिची रुडल्या बुडी झाली बुडी कोम निघाले खांदयाचे खांदयापासून अनेका फुटल्या नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाणी पल्लवी फुल फळ एवं वृक्ष तो झाले सकळ ते निर्धारित केवळ बीजेचे आगवी तैसे मी एकचे पहिले मग मी तिचे मना ते ब्याले तिथ सप्तऋषाने झाले चारी म्हणू हे लोकपाळ केले लोकपाळ विविध लोक सृजिले लोकापासून निपजले प्रजाजात ऐसने विश्व येते मीचे विस्तारुष्य निरते प्रिभावाचे निहाते माने जया एतां विभूतिं योगंच ममोयो वेत्ति तत्वत सोयिकंपेन योगेन हिजते नात्र संशय या लागी सुभद्रापती हे भाव या माझ्या विभवते आणि यांचे अव्याप्ते व्यापले जग
म्हणून गाया परी ब्रह्मादे पिपिल कावेरी मी वाचून दुसरी गोष्टीच नाही ऐसा जाणे जो साचे तयाचे रे झाले ज्ञानाचे म्हणून उत्तम आत्मभेदाचे स्वप्न न देखे मी माझ्या विभूती अधिष्ठिल्या व्यक्ती या घिवे योग प्रतिती एकची माने निशंक येणे महायोगे मज म्हणले मनाचे ने अंगे येत संशय करणे न लगे तर ते शुद्धी झाला काजी ऐसे किरटे माते भजे जो अभेदा दिटे तयाच्या भजनाचे दाटे मेचे लाभे म्हणून अभेदी जो भक्तियोग येत शंका नाही नाही खंगा करिता ठेला तरी चांगते सांगितले सृष्टी तोच्या भेद कैसा हे जाणावया मानसा साध तरी परेसा बोली जेल अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता तरी मेचे एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजचे पासून आघवा निर्वाह यांचा कल्लोळ माळाने गा जन्म जयची पैगा आणि तया जळाच्या श्रीतरंगा जीवन ही जळ ऐसे आघव्याच्या ठाई तया जळाचे जे बेपाई तैसा मे वाचून नाही विश्वी ऐस्या व्यापका माते मानून जे भजते भलते ते परी साचो कार्य उदिते प्रेम भावे देशकाळ वर्तमान आगवे मजसे करून भिन्न जैसे वाहून गगन गगनीचे विचारे ऐसे निजे ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रोपा मुनी साठवणे माते मग जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जान माझा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्य मां नित्यं तुष्यन्ति चरमंचित चित्ते मेचे झाले मयाचे प्राण झाले मग जीव मर विसरले बोधाचे आभुली मग तया बोधाचे नेमाजे नाचते संवाद सुखाचे भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधचे वरी तैसे जवळकेचे सरोवरे उचंबया कालवती परस्परे मग तरंगाचे धवारे तरंगाचे होती तैसे एरियाचे मेहने पडत आंधळ कल्लोळाचे बेने तेत बोध बोधाचिरीने बोधचे मरेवे तैसे सूर्या ते ओवाळले की चंद्र चंद्रम्याक्षे मध्ये दिले नातरे सरसेने पाडी मिळले दोन्ही ओग तैसे प्रयाग होत सामरस्याचे परी ओसन तरित सात्विकाचे ते संवाद चतुष्पतीचे गणेश झाले तेव्हा तया महासुखाची नेभरे दाहुने देहाचे आगावा बाहिरे म्या झाले तिने उद्गारे लागते गाजू पै गुरु शिष्याच्या एकांती ते अक्षर एकचे वदंती ते मेघाच्या परित्रिय जगते गरजते संग तैसे कमळ कैका झाले पणे हृदयाचे मकरंदा ते राखून येणे ते राया रंका पारणी अमोदाचे तैसेचे माते विश्व कथितीने तोषे कुत विसरत मग तया विश्रामाचे विरत अंगे जीवे ऐसे प्रेमाचे बहुवसपणे नाही राती दिव जाणे केले माझे सुख अभ्यंगवाणी आपण पयाजी तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं तदा मे बुद्धियोगान्तं येन मामुपयान्ति ते तया मग जे आम्हे काही द्यावी अर्जुना पाही ते ठाईची जती येतली सैल काजे ते ज्या वाटा निघाले गा सुबाटा ते स्वय पाहुण्या वाटा स्वर्गा पावर्ग म्हणून ते जे प्रेम धरले तेचे आमचे देणे पाहिले परी आम्ही देयावे ते केले ते म्हणिये आता यावर येतुले वाडे आता यावर येतुले घडे चितेचे सुखागळे वाडे आणि काळाचे दृष्टी न पडे हे आम्हा करणे जळयाच्या बाळका किरटे कौसुनी करुणे स्नेहाची दिटी जैसे खेळता पाठोपाठे माऊली दाबे तो जो जो खेळ दाबे तो तो पडा सोन्याची करुणी ठेवी तैसा उपासचे पदवी पोषती मे जाये जे पदवीचे ने पोषके ते माते पावते आता सुखे हे पाळते मज विषय के आवडे करू पैगा भक्ताचे माझे कोड मज तयासे अनगतीचे चाड काजे प्रमिळाचे साकड आमचे घरी पायपा स्वर्गमोक्ष पाहिले तुनी मार्ग तयाचे वाहिनी केले आम्ही अंगी शेके वेचले लक्ष्मीचे प्रे आपण पिविन जे एक ते तैसेज सुख साजूक सप्रेमा लागे देख ठेवले जतन हा ठाईवरी किरटे आम्ही प्रेमळ आपण्यासाठी या बोली बोलिव्या गोष्टी तैस्या नव्हती गा तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजंतम नाश्याम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास
स्वतः म्हणून माझा आत्मयाचा भाव जी जेवया केला ठाव एकमेवाचून वावयर मानिले तया तत्वज्ञाना चौकटा दिवे पोता शिज सुबटा मग मीचे होणी दिवटा पुढा पुढा चाले अज्ञानाचे राते माझे तमळचे मेने दाटवते ते नाशिने घालू परिती तया कर नित्यदय ऐसे प्रेमाचे प्रयोत्तमे बोलले जे त पुरुषोत्तमे ते तर अर्जुन म्हणून धर्मेने वालो म्हणत असे हा हो जे अवधारा भला केर फेडला संसारा झालो जननी जटिर जोहा वेगळा प्रभो जी जन्मले पण आपले ह्या जिम्या डोळा देखिले जीवित हाता चढले आवडे तैसे आज आयुष्याची वजवण झाली माझे दैव दशा उदयली जी वाक्य कृपाला दिली दैवेकीने मुखे आता येणे वचन तेजोकारे फिटेला तिल बाहेर अंधारे म्हणून देखत से साजोकारे स्वरूप माझे अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्य मादिदेवमजं विजुं तरी होसी गा तो परब्रह्म जया महाभूते विसवते धाम पवित्र तो परम जगन्नाथा तो परमदैवतती देवा तो पुरुष जे 25वा दिव्य तो प्रकृती भावा पहिले कडील अनादि सिद्ध तो स्वामी जो नाकैजचे जन्मधर्मी तो हे आम्ही जाणतले आता तू या काली यंत्रासी सूत्री तू जवळके ज्या अधिष्ठात्री तू ब्रह्मकटा दात्री हे कळे पुढे हा होस्त्वा मृषय सर्वे देवर शिरनारदस्तता अश्युतो देवलो व्यासस स्वयंचैव प्रवेश मे पयाने के परी ये प्रतिचेतसे थोरे जे मागे ऐसेचे ऋषीश्वरी सांगितले तू ते परितया सांगितल्याचे साचपण हे माझे देखतसे अंधकरण जे कृपा केली आपण म्हणून देवा एरवी नारदा खंड जवळ ये तो ऐसेचे वचने गाये परी अर्थ न बुजवणे ठाये गीता सुखेचे ऐकू जे आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवे तरी ते होत पलेचे द्यावे वाचूने प्रकाश कैसा परी देवर्षी अध्यात्म गाता हाच रागंग ऐसे मधुरता तेचे फावी रचिता न लगेचे काये पयासिता देवलाचने मुखे मे विदा तू ते ऐके परी ते बुद्धी विषय विके घारिली होती विषय विषयाचा पडी पाडू कोड परमात लागे कोड विषय तो गोड जीवासी झाला आता हे अनेकाचे काय सांगावे रावळ आपण चेवणे व्यास देवी तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगे जे परी तो अंधारी चिंतामणी देखेला जीवी नव्हे बुद्धी उपेक्षिला पाठी देऊन दय ओळखिला होय म्हणून तैसे व्यासादेकाची बोलणी त्या मजपासी रत्नाचे अखाने परी उपेक्षिल्या जात होत्या तरणे तुझे विन कृष्णा सर्वमेत द्रुतं मन्ये जन्मं वदसि केशव नहि ते भगवान व्यक्तिं विदुर्देवान दानवा ते आता वाक्य सूर्यकार तुझे फाकले आणि ऋषीने मार्ग होती जे गतिले ते आघव्याचे फिटले अनोळखपण जे ज्ञानाचे बीज तव तयाचे बोल माझी हृदय मुमके पडले सखोल वर्य कृपेचे झाले ओल म्हणून संवाद सफळ अहो नारदाधिक संता त्याचे उत्के रूप जरिता मी मोहदे झालो अनंता संवाद सुखाचा प्रभू आगविने जन्मे ज्या पुण्य केले मे उत्तमे तयाची नटकतेचे अंगे कामे सद्गुरुत्वा एरवी वडिला वडिलाचे नेमुके मी सदा तो देखाने ऐके परी ते बुद्धी विषय विके गारिली होती विषय विषयाचा पड जे ज्ञानाचे बीज तयाचे बोल माझी हृदय मुमके पडले सकोल वर्य कृपेचे झाले ओल म्हणून संवाद सफळ अहो नारदाधिक संता त्याचे उत्करूप सरिता मी मोहदे झालो अनंता संवाद सुखाचा प्रभू आगविने जन्मे ज्या पुण्य केले म्या उत्तमे तयाचे नटकतेचे अंगे कामे सदुरुत्वा एरवी वडिले वडिलाचे नेमुके मी सदा तो ते काने ऐके परी कृपाने के जे जितो ऐके तवने नेवीचे काही म्हणून भाग्य जे सानुकूळ झाल्या केले उद्यम सदा सफळ तैसे श्रुतादित सकळ गुरुकृपासाच जी बनकर झाडी शिंपे जीवेसाठी परे काढून जन्मे आटी परी फळेसी तैचे भेटे जे वसंत पावे आहो विषम जे ओट पडे ते मधुर आवडे पै रासायन ते गोडे जे आरोग्य देई काही इंद्रिया वाचा प्राण या जालियाचे तेचे सार्थकपण जे चैतन्य येऊन आपण संचरे माझी तैसे शब्द जात आलोडले अथवा योगाधिक जे अभ्यासिले ते तेचे म्हणे आपुले जे
बोले सानुकूळ श्री गुरु ऐस्या झाली प्रतितेचे माझे अर्जुना निश्चयाचे नाचत असे भोजे देवीचे देवा म्हणे तुझे वाक्य मज मानली परी साच जे कैवल्यपती मज त्रिशुद्ध आली प्रतीती जे तो देवा दानवाच्या मते जोगा नवसे तुझे वाक्य व्यक्ती तिने देवा जो आपल्या जाणीवा तो कहीच नव्हे हे मदभावा भरवसेने आले स्वयमेवात्मनात्मानं पेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पती येत आपले वाडपण जैसे आपणचे जाणे ज्यावकासे कामी तुले घनवट ऐसे पृथ्वीचे जाणे तैसा आपल्या सर्व शक्ती तुझे जानसी लक्ष्मीपती येर वेदाधिकमती मिरवते वाया हागा मना ते मागा सांडावे पवना ते वावे मवावे आधी शून्य उतरुणी जावे की होते बाहे तैसे तुझे जाणे आहे म्हणून कोणी ठाऊक नोहे आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे जे आपण्या ती तुझे जानसे अनेका ते सांगावय समर्थ होसे तरी आता एक वेळ घाम पुसे आरतीच्या निडईचा ही ऐकले की तर भूत भावना भवगज पंचनना सकळ देवदेवतार्चना जगन्नायका जरी थुरी तुझे पाहता हो तरी पासे उभे ठाकवया योग्य नो हो या शोचता जरी विनवो बी हो तरी आन उपाय नाही भरले समुद्र सरिताच हो कडे तरी ते बाप्यासी कोरडे काजे मेगुनी थेंबुटे पडे ते पाणी के तया तैसा श्री गुरु सर्वत्र ते परी कृष्णा मा तुझी कृती हे असो मज प्रति विभूती सांगे वक्तुम रहस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतय व्याभिविभूतिभिर्लोका निमंस्तम व्यापी तिष्ठसी जी तुझी अभिभूती आगबिया परिव्यापती शक्ती दिव्या जिया ती आपल्या दावावी आपण मज जीवभूतिया समस्ता लोका ते व्यापून हसी अनंता ती प्रधाना नामांकिता प्रकटा करी कथम विद्यामहं योग्यंस त्वां सदा परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन मया जे कैसे मिया तु ते जाणावे काय जाणून सदा चिंतावे जरी तुची म्हणून आगवे तरी चिंतनाची न घडे म्हणून मागा भाव जैसे आपले सांगतील तवा उद्देशे आता विस्तारून तेसे एक वेळ बोले जया जया भावाचे आठाये तुते चिंतिता मज सायास नाही तो विवेळ करून दे योग आपला विस्तरेनात्मनो योगम विभूतींच जनार्दन भूय कथय तृप्तिर्हे शृण्वतो नास्ते मे मृतम आणि पुसल्या ज्या विभूती त्याही बोलावया भूतपती येत म्हणेसी जरी पुढते काय सांगू तरी हा भाव मना जने जाय हो जनार्दना पै प्राकृती अमृतपाना नान म्हणवे जे काळकोटाचे सोदर हे मृत्ये भ्याने प्याली अमर तरी देहाची पुरंदर 14 जाती ऐसा कवनी एक शराब्दीचा रस तया वायाच्या मृतपणाचा भास तयाची मिष्टांश जे पुर म्हणून दी तया पापळे तुले बरी गोडियाची अति तोरी मग हे तवा उदारी परमामृतसाची जे मनराज न ढाईता क्षीरसागर न ढवळता अनादी स्वभावता आहे जे सर्वेना द्रव्ये नव्हे बद्ध चेतनी निजते रसगंध ते भलते याचे सिद्ध आठवलीचे बाबे तयाची गोटी ऐकत केवो अवघा संसार होय वाहो बळ्या नित्यता लागे येऊ आपण पेया जन्म मृत्यूचे भाक हरपुणे जाय निषेक आता बाहेरी मासुक वाढवची लागे मग दैव्यगत्या जरी सेवेजे तरी त्या आपण छोनी ठाकेजे ते तुझे देता चित्त माझे पुर म्हणून शके तव तुझे नामाचे आम्हा आवडे परी भेटे होय आणि जवळ एक जोडे पाठी गोटी सांगचे सुरवाडे आनंदाचे ने आता हे सुख कासियासारखे काही निर्वचना मजी परितोखे तरी तुले जाणे जो येणे मुखे पुनरुक्ती हो आगा सूर्यकाळ शिळा अग्नी म्हणून येत आहे वो वेळा का नित्य वाहता गंगा जळा पारिसे पण असे तो सुमुखे जे बोलिले ह्या मी नादा शिरूप देखिले आजे चंदन तरुचे फुले तुरुंबता मा तया पार्थाच्या बोला सर्वांगे श्रीकृष्ण डोलला म्हणे भक्ती ज्ञानासे झाला आगार ऐसा पतिकराच्या तोषात प्रेमाचा उग उचंबळत सायास सारुणी अनंत काय बोली श्री भगवान वाच हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतय प्राधान्यत कुरुश्रेष्ठ नास्त्यंत विस्तरस्य मी पितामहाचा पिता हे आठविता हे नाटवे चित्ता के म्हणत सेवा पांडसोता भले केले अर्जुना ते बा म्हणेत काही आम्हा विस्मय करावया कारण नाही अंगे तो ले करू काही नवेचे नंदाचे परिप्रस्तुत ऐसे असो हे करवे आवडेचा ते जो मग म्हणे ऐक सांगत स धनुर्धरा तरी तो पुसल्या विभूती तया
तयाच्या परापन सुभद्रापती जे माझ्याचे परे माझ्या मती आकळती ना अंगीच्या रोमा किती तयाच्या तयासी न गणवती तैस्या माझ्या विभूती असंख्य मज एरवी तरी मी कैसा केवडा म्हणून आपण हे नव्हेचे पोडा या लागी प्रधामी नामी जिया रोडा तिया विभूती ऐकी जिया जाणवतल्यासाठी आगव्या जाणवतील क्रीटी जैसे बीज आल्या मोठी तरुचाला होय का उद्यान हाता चढी नले तरी अपैसे सापडले फले फुळे तिवे देखिल्या जिया देखवले विश्व सकळ एरवी सात जगा धनुर्धरा नाही शेवट माझ्या विस्तारा पै गगनायस्या परा मज माझी असने अमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अमादिश्यमद्यंच भूतानामंत एवच ऐके कुटिलालक मस्तका धनिर्वेद्य त्र्यंबका मी आत्मा असे कैका भूतमात्राच्या ठाई आतुलीकडे मेचियाची अंतःकरणी भूत बाहेर माझीचे गवजनी आदि मी निर्वाणी मध्येही मेची जैसे मेघया तळी भरी एक आकाशाच्या आत बाहेरी आणि आकाशचे झाले अवदार्य असणे हे आकाशी पाठीलळा जे वेळी जाते ते वेळी आकाशाचे उन्हे ठाते तेवी आदिस्थिती अंतगते भूतासे मी ऐसे बहुवसने व्यापकपण माझी भूती योग्य जाण तेवरी त्या विभूती सांगणे ठेला सुभद्रापते सांगेन म्हणतल्या तुझ प्रति त्या प्रधान ऐके आदित्यानाम हम विष्णुर ज्योतिषाम रविरंशमान मरिचिर्मरुतामस्मी नक्षत्रानाम अंशसी हे बोलणे तो कृपावंत म्हणे विष्णू मी आदित्यात रवी मी रश्मिवंत सुप्रभा माझी मरुद्गणांच्या वर्गी मरिचे मी शारंगी चंद्रमे गगनरंगी तारा माझी वेदानां सामवेदोस्मी देवानामस्मि वासव इंद्रियानामनष्टास्मि भूतानामस्मि चेतना वेदात सामवेदो तो म्हणे गोविंदो तेव्हा माझे मरदंदो महेंद्र ते मी इंद्रिया माझ्या करावे मन ते मी हे जाणावे होता माझे स्वभावे चेतना ते मी रुद्राणां शंकरष्टास्मि वित्तेषु यक्षरक्षसां वसूनां पावकष्टास्मि मेरु शकरी नाम अशेषाय रुद्र माझारी शंकर जो मदनारी तुम्ही येतन धरी भ्रांती काही यक्षरक्षगणात शंभूचा सका जुधनवंत तो कुबेर मी अनंत म्हणता झाला मग आटाही वसो माझारी पावक तो मी अवधारी शिखरातल्या सर्व परी मेरू तुम्ही पुरोधसांच मुख्यम माम विद्ये पार्थ बृहस्पती सेनानी नाम हंस्कंद सरसामस्मि सागर महर्षीणां भृगुरहं गिरामस्मैकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि सावरानाम हिमालय जो स्वर्गसिंहासना सावावो सर्वज्ञेत्यादीचा ठावो तो पुरहिता माझे राव बृहस्पती मी ते भुवनेच्या सेनापती आतस्कंद तो मी महामती जो हरिवरी अग्निसंगती कृतिकांत झाला सकळ का सरोवरासी माझे समुद्र तो मी जरासी महर्षी आत तपोरासी भृगो तो मी अशेषाई वाचा माझी नटनाच सत्याचा ते अक्षरे एकमे वैकुंठीचा बिल्हाळ म्हणे समस्त यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तो मे लोकी जो कर्मत्यागे प्रणवादिकी निपज विजे नाम जप यज्ञ तो परम पाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी सावरा गिर्यात पुण्यपूज्य जो हिमवंत तुम्ही म्हणे कांत लक्ष्मीचा अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षिणांच नारद गंधर्वानां चित्ररथ सिद्धानां कपिलो मुनी उच्चश्रवशमश्वानां विद्धि मामृतध्वम् ऐरावतं गजेन्द्राणां नरानांच नराधिपं कल्पद्रुणहन पारिजात गुणिचंडिने वाडे विख्यात त्रियया वृक्षा जातात अश्वत तोमी देवर्षात पांडवा नारद तोमी जाणावा चित्रतमे गंधर्वा सगळे कामाजी या शेषाय श्रद्धा माझे कपिलाचार्य मी प्रबुद्धा तुरुंगाचा तापसिद्धात उच्च श्रवामी राजभूषणा गजात अर्जुन मेघाय रावत पय राशी सुरमती तबियाला तोमी या नरामाजी राजा तो भूती विशेष माझा जयाते सकळ लोक प्रजा होनी सिबिती आयुधानामहं वज्रं धेरुणामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि गंधर्प सर्पानामस्मि वासुकी अनन्तश्चास्मि नागानं वरुणो यादसामं पितॄणामर्यमा चास्मि
यमसंयमतामहं पै आगवे आहातेरा आत वज्रते मे धनोदरा जय शतमुख तीर्ण करा रोढण्यासे देनोमध्ये कामधेनो तो मे मने विश्वकसेनो जन्मवितयात्मनो तो मे जाणे सर्पको अधिष्ठाता वासुके मे कुंती सुता नागा माझे समस्त अनंत तुम्ही आगा यादसात जो पश्चिम प्रमिदेचा कांत तो वर्ण मे अनंत सांगतासी आणि पितृगणा समजता माझी अर्यमा जो पितृदेवता तुम्ही हे तत्वता बोलता आहाती जगाचे शुभाशुभ लिहिते प्राण्यांचा माणसाचा झाडा घेते मग केली अनुरूप होती भोग नियमजे तया नियमतया माझी यम जो कर्म साक्षी धर्म तो मी मने आत्माराम रमापती प्रल्हादशास्मदैत्यानं कालकलयतामहं मृगानांचे मृगेंद्रोहं पैनते यश भक्षणाम आगा दैत्याच्या कोये प्रल्हाद तो मी निहाळी म्हणून दैत्य भावा ते मे लिंपीचे ना पै कळतया माझे महाकाळ तो मी मने गोपाळ श्वापदा माझे शार्दूळ तो मे जाण पक्षजात माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवर वावशके माते पवन पवतामस्मी रामशस्त्रभूतामहं जशानां मकरश्रास्मी श्रोतसामस्मी जान्हवी पृथ्वीच्या पैसारा माझे घडे नलगती धनुधरा एकचे उड्डाणे सातै सागरा प्रदक्षिणा किजे तया पहिल्या गती म्हणता आत पवन तुम्ही पांडुसुता शस्त्रधारा समजता माझी श्रीराम तुम्ही जिने साकडल्या धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करून दुसरे विजयलक्ष्मीचे के मोरे केले त्रिती पाठी उभे ठाकुनी सोवेळी प्रताप लंकेश्वराच्या शिसाळी गगने उदो म्हणतया हस्तबळी दिले भूता जिने देवाचा मान घेवसेला धर्माशी जीर्णोद्धार केला सूर्यवंशे उदयला सूर्य जोका तो हातीयर परिजित्यात रामचंद्र मी रमाकांत मकर मी पुच्छवंत जळचरा माझी पै समजते ओघा मध्ये जे भगरीते आणि ती गंगा जन्नुने गेली मग जंगा फेडून दिदली ते त्रिभुवनी एक सरिता जाणे मे पंडसुता जळ प्रवाह समजता माझारी जाणे ऐसीने वेगळाली सृष्टीपैकी विभूती नाम ठेवती कैकी सगळे न जन्म सहस्रावलोकी अर्घ्यानवती सर्गानामादिनंतश्च मध्यंचैवाहम अर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहं अक्षरनामकारोऽस्मि द्वंद्व सामासिकश्च अहमेवाक्षय कालो दाताहं विश्वतोमक जैसे आगवेचे नक्षत्रे वेचावी ऐसे झाड उपजली जै जीवे ते गगनाचे बांधवी लोथ जीवी का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा तरी भूगोळचे काके सुवावा तैसा विस्तार माझा पाहावा तरी जाणावे माते तैसे शाखाचे फुलफळ एक हेळा बेटाळी म्हणजे सकळ तरी उपडून या मूळ जीवी हाते गिपे दिवे माझी भूती विशेष तरी जाणू पाहिजे ते अशेष तरी स्वरूपे एक निर्दोष जाणे जे माते हिरवी वेगळ्या विभूती काय एक परिस्थिती किती म्हणून एक वेळा महामती सर्व मे जाण मी आगव्याची सृष्टी आदिबाध्यांत किरीटी होत प्रेत पडी तंतु जेवी ऐस्या व्यापका माते जे जाणावे तै भूते भेदे काय करावे पर हे तुझे योग्यता नव्हे म्हणून असो काजे तो पुसल्या विभूती म्हणून ते ऐके सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्म विद्या तुम्ही आगा बोलत याच्या टाई वाद तुम्ही पाही जो सकळ शास्त्र संमते काय सरेचे ना जी निर्वच आता वाढे ऐकत्या उत्प्रशेसळे चढे जयावरे बोलत याचे गोडे बोलणे होते ऐसा प्रतिपादना माझे वाद तुम्ही मुने गोविंद अक्षरा माझे विशद आकार तुम्ही पैगा सामास माझारी द्वंद्व तुम्ही अवधारी जो मुंगे लागुने ब्रह्मावीरी ग्रासिता तुम्ही विरो मांदराधिका सर्वी सहित पृथ्वी विरवी जे कर्णवाते हे जिरवी जितेच्या तेथे जो प्रयते जादीत मिते सगळ्या पवनाते किरटे आकाश जयाच्या पोटे सामावली ऐसा पार जो काळ तो मी मनी लक्ष्मी लीळ मग पुढती सृष्टीचा मेळ सृजता तुम्ही मृत्यू सर्वहर्षाः मुद्भव भविष्यतां कीर्ती श्रीवाक्चनारीनां स्मृतिर्मेधाधुते क्षमा आणि सृजल्या भूताती मीची झरी सकाळी जीवने मीच्या अवधारी शेके सर्वात या संवारी तेव्हा मृती हे मेची आता स्त्रीगणाच्या पैकी माझ्या भूते सातानिके ती ऐके कवतिके सांगे जेल तरी नित्य वेजे कीर्ते अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवधार्याची संपत्ती ते हिमेचे जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासने ज्ञाचा आरोढणे विवेकाचा मार्गे चाले देखणे पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती येते त्रिशुद्धी मे पैसोहिता न पायने मेधा ते गा मी इयज्जने तृतीय मे त्रिभुवने क्षमाते मे योम नारी माझारी ज्या साते शक्ती मी अवधारी ऐसे संसार गज के सरी म्हणता झाला मृत्सामदता समनाम गाय त्रिछंदसामहम
मासानां मार्गशीर्षोः मृतूनां कुसुमाकर वेदराशेच्या सामा आत बृहस्तामजे प्रियोत्तमा तुम्ही मने रमा प्राणेश्वर गायत्री चंद्र जे मने जे ते सकळ छंदा माझे माझे स्वरूप हे जाणे जे निप्रांत तुवा मासात मार्गशीर तुम्ही मने शारंगधर ऋतू माझे कुसुमाकर वसंत तुम्ही द्युतम चलयतामस्मी तेजस तेजस्वी नामं जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्ववतामं वृष्णेनां वासुदेवस्मी पांडवानां धनंजय मुनीनामप्यहं व्यासक कविनामुशना कवी छळतया बिंदाना माझे जे तुम्ही विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परे कवना निवारू नये आगाशे शाही तेजसा आद तेज ते मी भरवसा विजो मी कार्यदशा सगळे कामाजी चिने चोकाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे सत्वात हिलयात सत्व मी म्हणे अनंत यादवा माझे श्रीमंत तोची तुम्ही जो देवकी वासुदेवस्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला तुम्ही प्राण सकट पियाला पुतन येते नगुळता बाळपणाची फुली जिने मी या दानवाची सृष्टी केली करी गिरी धुर्णी माली महेंद्र महिमा कालिंदेचे हृदय शल्य फेडिले जिने जाळत ओकरी लाखिले वस्त्रासाठी लाविले विरांचे सपिसे प्रथम दशेच्या पहाटे माझे कंसाईचे आचाटे महादेडिया वचटे लिळाची नासिली हे काय किती एक सांगावे तू आई देखले ऐकले असे आगवे तरी यादवा माझे जाणावे हेची स्वरूप माझे आणि समवंशी तुम्ही पांडवा माझे अर्जुना तुम्ही जाणावा म्हणून एकमेकाच्या प्रेम भवा बिघड न पडे संन्यासी तोबा होनी जने चोरुणी नेले माझी भगिने तरी विकल्पन उपजे मनी मी तो दोन्ही स्वरूप एक मुनियात व्यासदेव तुम्ही म्हणे यादवा राव कवी शर्या माझे धरे आठाव उष्णाचार्य तुम्ही दंडोदमयतामस्मी नीती रश्मी जगेशदाम मौनांचैवास्मि दुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामं अगाधमतया माझारी अन्यवारे दंड तो मी अवधारे जो मुंगेला गुरी ब्रह्मावेरी नियमत पाभे पै सारा सार धारितया धर्मज्ञानाचा बक्ष धरितया सकळ शास्त्र माझे या नीतीशास्त्र ते मी आगव्याची गुडा माझी मौनते सुवाडा म्हणून बोलतया हे पुढा स्रष्टा हे निनता भूय अगाध ज्ञानाच्या ठाई ज्ञान ते मी पाये आता सोय काही पारण देखो यच्चापि सर्व भूतानां पीजन्तदहम् अर्जुन न तदस्ति विनायत्स्यान् मया भूताञ्चराचरन् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एषदुद्देशद प्रोक्तो विभूते विस्तरो मया पै पर्जन्याच्या धारा वरी लेखक करेवीर धर्मोदरा का पृथ्वीच्या तृणांकुरा होईलठी पै मोहददीच्या तरंगा व्यवस्था धरुणे जीविका तिवे माझ्या विशेष रेंगाना हे मिती ऐसे आहे 7-5 प्रधान विभूती सांगतले अर्जुना तो हा उद्देश जोगा मना आहाच गमला हेरा भूती विसरासे काही येत सर्वता लेख नाही म्हणून परिस्थिती तो काही आम्ही सांगू किती या लागे एक हेळा तूज दावाता वर्मणीज सर्व भूतांकुरे बीज विरुद्ध असे ते मी म्हणून साने तोरण म्हणावे उंचनीच भाव सांडावे एक मेच्या सेवानावे वस्तू जाता ते तरी याही बरे साधारण ऐकप आणि कैकून तरी अर्जुना ते तो जाण विभूती माझी यद्यत् विभूती मत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवं जेत जेत संपत्त्यानी दया तुनी बस्त्यालिया ठाया ते जान धनंजया अंश माझे अथवा बहुनैतेन किज्ञातेन तवार्जुन इष्टव्यामिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत् हरि ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः अत्वा एकलिकबिंब गगनी प्रभा फाके त्रिभुवनी तेवे मध्ये एकाचे सकळ जनी आज्ञा पाळीजे तया ते एकले झनी मन तो निर्धुन्या भाषानेन काय कामधेनु सेवे सर्व सहान चालत असे ते जेदवाज जो मागे ते एक सरे प्रसवचे लागे तेवे विश्वभवतयांगे होण्यासती तया ते ओळखावेची संज्ञा जे जगे नमस्कार जे आज्ञा
ऐसे अतिथे जाण प्रज्ञा अवतार माझे आणि सामान्य विशेष हे जाणणीयत महादोष काजे मेचे का शेष विश्व आहे म्हणून तरी आता साधारण आणि चांग ऐसा कैसेने पा कल्पवा विभाग वाय आपल्या मती भंग भेदाचा लावावा एरवी तो पकास्या घुसळावे अमृते का रांधुनी अर्धे करावे हागा वायसे काय पा डाबे वजवे अंग आहे पै सूर्यबिंबाचे पोट पाटी पाहत नसेल आपली दिटे तिवे माझ्या स्वरूपी गोटे सामान्य विशेषाची राही आणि सिनानी भूती मजा प्राते मावजील किती ऋण किंबहुना सुभद्रापती असे हे जाणणे आता पै माझीने कांशे हे जग व्यापले असे या लागे भेद सांडवणे अनारीसे साम्य भज ऐसे विभुधवना वसंते तिने वृक्ताचिने एकांते बोरले जेत श्रीमंते श्रीकृष्ण देवी ते तर अर्जुन म्हणे स्वामी हे तुले हे राभेस्य बोलले तुम्ही जे भेदे कान्याम्य सांडावा की हा हो सूर्य म्हणून काय जगाते अंधारा दौडा का परोते तिवे धसाळ म्हणे देवा ते तरी अधिक हा बोल तव तुझे नामचे कोणी वेळे तयाचे मुखासे का काना मिळे तयाच्या हृदयाते सांडून पळे भेद जे साच तो परब्रह्मचे असं की मज दैवे दिदलासे हसोदके तरी आता भेद कायसा के देखावा कवने चे चंद्रबिंबाचा गाभारा रिग्याल्या हिवरी उभारा परी राणे पण शारंगधरा बोला हे तुम्ही ते तर साव्याचे परितोषुने देवे अर्जुना ते अलंगिले जेवे मग म्हणे तुवा नको पावे आमच्या बोला आम्ही तुझे भेदाच्या महाने सांगितले जे भूतेचे कहाणे तो भेद काय अंतःकरणे मानिले की न म्हणे हेचे बोलावया लागे नावेक हेचे पहावया लागे नावेक भोईला भैर्या सवडी भंगे तो भूती तुझ्या चांगे आले बोधा ते तर अर्जुन म्हणे देवे हे आपल्या आपण जाणवे परी देखतसे विश्वागवे तुवा भरले पैराया तो पांडसूत ऐस्या प्रतितिशे झाला वरित या संजयाच्या भोला निवांत धृतराष्ट्र आहे तो संजय देखोलेने अंतःकरणे मनतसे नवल नव्हे दैवा धवडणे हा जीवे धाडसा हे मी म्हणे तो आता या नाळा परी असो हे तो अर्जुन स्वहिताचा वाढवितसे मान के या ही वरितयान दिवस ओपनला म्हणे हे चिरद्या तुले प्रति दे बाहेर अवतार का डोळा प्रति या आरतीच्या पावली मग तेवढते झाली मी हेचे दोहे डोळा झोंबावे विश्वरूप सकाळा एवढे हवं तो दैवा गळा म्हणून करी आजी तो कल्पतरूची शाखा म्हणून बांधोईन लगती देखा जे जे येईल तयाच्या मुखाती ते साचचे करतसे येरू जो प्रल्हादाच्या बोला विषय सकट आपणची झाला तो सद्गुरु असे जोडला किरीटीसे म्हणून विश्वरूप पुसाव्या लागे पारतारिकता होईल कवन भंगी ते सांगेन पुढले प्रसंगे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दशमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।